नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयेपर्यंतचा लाभ मिळणार होता. तो आता 2 लाख रुपयेपर्यंत मिळेल आणि प्रोत्साहनपर अनुदानासाठीची 2026-27ची पीक कर्ज भरण्याची अट रद्द करतो अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पण कुठल्याही कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत झाला नाही. मात्र शेतकरी अडचणीत असेल तर त्याला कर्जमाफी देणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. फडणवीस म्हणाले की कर्जमाफी ही कायमस्वरूपी उपाययोजना नसून परिस्थितीची गरज म्हणून ती करावी लागते. आमचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना सावकाराकडे जाण्याची वेळ येऊ नये हे आहे. विधानसभा निवडणुकीत आम्ही कर्जमाफीचे आश्वासन दिले होते आणि त्यानुसार ते पूर्ण केले आहे. सध्या कोणतीही निवडणूक नाही तरीही सरकारने हा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. यावेळी त्यांनी सरकारच्या वीज सवलतीचाही उल्लेख केला आहे. माफी व्यतिरिक्त सरकार दरवर्षी सुमारे 25,000 कोटी रुपयाची वीज माफी देते. कर्जमाफीचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व बँकांची बैठक घेऊन आणि संपूर्ण माहितीचा अभ्यास करूनच ही योजना आखण्यात आली आहे, असे ते म्हणाले. कर्जमाफी योजनेबाबत 36 लाख शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला आहे. ही योजना 56 लाख शेतकऱ्यांना सुमारे 36,585 कोटी रुपयांचा लाभ देणारी राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी योजना आहे, असा दावा त्यांनी केला आहे. फडणवीस यांनी सांगितले की महायुतीतील आमदारांनी कर्जमाफीतील 50,000 रुपयाची मर्यादा हटवण्याची मागणी केली होती. सुरुवातीला ही अट काढल्यास सरकार 3 ते 4,000 कोटी रुपयाचा अतिरिक्त भार पडेल अशी माहिती देण्यात आली होती. तसेच कर्जमाफीची मर्यादा 1 लाख रुपये केल्यास सुमारे 2 लाख शेतकरी लाभापासून वंचित राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. व्यापक हिताचा विचार करून सरकारने अखेर 50,000 रुपयाची अट हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार असून 2026-27 संदर्भातील अटही वगळण्यात येणार आहे, असे फडणवीस यांनी जाहीर केले आहे. 2026ला किती लोकांनी भरले याची माहिती आहे. 95% लोकांनी पैसे भरले. त्या अगोदरच्या 3 पैकी 2 वर्षात ज्यांनी पैसे भरले ते आता पात्र होतील. पहिल्यांदा असा निर्णय झाला. यापूर्वी असा निर्णय झालेला नसल्याचेही फडणवीस यांनी सांगितले आहे. जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवी माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.